कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या अपमानजनक वक्तव्याविरोधात ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षाचं निषेध आंदोलन करण्यात आलं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत शेतकरी कामगार पक्षाने माणिकराव पाटील यांचे पोस्टर फाडत जोडे देखील मारले आहेत। अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नेते आणि त्यांचे विचाराची लोक आमच्या शेतकऱ्यांचा असू दे किंवा महाराजांचा अपमान केला जातोय। तर आमच्या या सरकारकडे एकच मागे 19 फेब्रुवारीच्या अगोदर या माणिकराव कोकाटेंची तर कडेलोट करा, राजकीय कडेलोट करा आणि राहुल सोलापूरकरलाही महाराष्ट्रातून तडीपार करा, एवढीच मागणी आता आम्हाला पाहायचं आहे की या सरकारमध्ये ती हिंमत आहे का। आता जर त्यांनी केलं तर बघू करतात की नाही करत। आणि महाराष्ट्राला एकदा फायनली तुम्ही सांगा बा तुम्हाला महाराष्ट्र कुठल्या दिशेने न्यायचं आहे। असा अपमान करत शेतकऱ्यांचा इतरांचा अपमान करत न्यायचा तेही एकदा फायनल करा। सिटीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली। तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून आग विझवण्यासाठी देखील पैसे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। आवश्यक असलेली अत्याधुनिक वाहनं खरेदी करण्याची ऐपत प्रशासनाकडे उरली नसल्यानं डीपीडीसी समोर झोळी पसरवण्याची वेळ आली आहे। ही वाहन खरेदी करण्याकरिता 35 कोटी देता का असं आर्जव करण्यात आले। अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी दुसऱ्या यंत्रणेवर अवलंबून राहावं लागत असेल तर महापालिका करते तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय। ठाणे महापालिका क्षेत्रात लोकवस्ती ही झपाट्यानं वाढत आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायही वाढत आहेत। अरुंद लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझवताना वेगवेगळ्या प्रकारची लहान, मोठी आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता आहे। तसंच लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होस पाईप वापरून ही आग विझवावी लागत असल्यानं अग्निशमन विभागानं जिल्हा वार्षिक योजना निधीतून पालिकेच्या अग्निशमन विभागास 10 वॉटर टेंडर आणि 1 मल्टी आर्क्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केलाय। ठाणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पालिका हद्दीत मोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत। तसंच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे शहरात असल्यानं आगीसारखी किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला सेवा पुरवावी लागते। ठाण्यात अग्निशमन विभागाचे 9 अग्निशमन केंद्र असून एका मुख्य अग्निशमन कार्यालयासह 2 नवीन प्रस्तावित अग्निशमन केंद्र आहेत। या अग्निशमन केंद्रांमध्ये वाहनांचे 15 प्रकार असून एकूण 68 वाहने सध्याच्या घडीला आहेत। गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या श्रीकांत देविदास टले यासह 3 अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे। या आरोपींकडून वाहनांसह 18,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बनावट लेबल लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी तयार केलेला बनावट मद्यसाठा आणि गोवा राज्यात निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची कल्याणमधून वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 2च्या पथकाला मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे 12 जानेवारी रोजी कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ, कटई रोड, निवाळी नाका भागात भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक टीसी चव्हाण आदींच्या पथकानं कार थांबवून तपासणी केली असता बनावट विदेशी मद्याचा साठा आढळला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा मुद्देमाल जागीच जप्त करून बामणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता बामणे याच्या माहितीच्या आधारे कर्जतमधील मोगरज येथील आनंदवाडी भागात छापा टाकण्यात आला। तेथे गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा आढळला। या 3 ठिकाणांहून विदेशी देशी मद्याचे 126 बॉक्स आढळले। दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांमध्ये वाहनासह 18,81,000चा मुद्देमाल जप्त करत श्रीकांत, किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या 3 अटक करण्याची माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विविध आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब, शुगर यांसारखे आजार जडलेत. या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्ष आपण कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटत आहोत. हजारो कामगारांच्या वतीनं आपल्याला देण्यात आलेल्या कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कारानं आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे याची आपल्याला जाणीव आहे, अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्यात. कंपनी कामगार, ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा, भत्ते, पदोन्नत्या, भविष्य निर्वाह निधी, सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिकेतील 5 कर्मचारी संघटनांच्या वतीनं महाजनवाडी हॉल या ठिकाणी आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी सत्काराला उत्तर देताना केळकर बोलत होते. वर्ष 2006 ला विधान परिषदेचे आमदार, 2014 पासून विधानसभेचा सलग 3 टर्म आमदार, या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बूट पोलिश कामगार तसंच कंपनी कामगार आणि महापालिका कामगारांसाठी आपण काम करत आहोत. आपण कामगारांचा नेता म्हणून कधीच काम केलं नाही, तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्या निर्मूलनासाठी आजवर लढत आलोय. बंद पडलेल्या कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागले, वर्षानुवर्षे थकबाकीपासून वंचित राहिले. पोयशा, मफतलाल सारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे देत आहोत, त्यातही यश मिळत आहे. त्यांना मिळत असलेल्या न्याय हक्कांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याचं आपल्याला मोठं समाधान मिळतं. जनतेनं आपल्याला दिलेले आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनता आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी वापरणं हे आपण आपलं ध्येय ठेवलंय, असं प्रतिपादनही आमदार संजय केळकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले. ठाणे महानगरपालिकेतील विविध विभागातील विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मोठा लढा देऊन मिळवून दिला. कामगार एकत्र असतील तरच त्यांचे न्याय हक्क मिळतात आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात फूट पाडणारे महाभागही सक्रिय होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नेहमी सावध राहावं असाही सल्ला केळकर यांनी दिला. आपणही एकेकाळी कंपनीत पॅकिंग विभागात काम केले. कामगारांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्या जाणीवेतून गेली अनेक वर्ष प्रशासनाशी कधी सामंजस्याने तर कधी आक्रमकपणे लढत आहोत. कामगारांच्या जीवावर आस्थापनं चालतात, त्यामुळे त्यांची अडवणूक झाली तर आपण खपवून घेणार नाही, असा इशाराही केळकर यांनी दिला.